आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आहेत। त्यांनी सरकारला ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या संदर्भात 3 महिन्याची मुदत दिली होती आणि ती मुदत आज संपते। आज जरांगे पाटील माध्यमाशी संवाद साधणार होते, मग त्यापूर्वी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, मोठा होणारा भूमिका काय असणार? उठाव म्हणजे काय? उपोषण असणार आहे का? मुंबईला जाणार आहे? मुंबई जाऊन आंदोलन करणार असं तुम्ही म्हटले होते। नाही, आता प्रेसच आपल्या बांधवांची बोलवली सगळ्यांची। आता सगळं समोरच 10:30ला किंवा 10-5 मिनटं मागं पुढं सगळं समोरासमोरच आता। कुठली भूमिका घेणार असं? नाही, काय असतं थोडंसं म्हणजे आपण आधीच थोडंसं दम धरलेला बरा, नाही का? लोक म्हणतात की संयमात खूप विजय मोठा असतो, यश असतं। त्यामुळं मग शांत बी असतं, संयमाने बी चालू आहे। त्यामुळं थोडं एक अर्धा घंटा आणखीन पाऊण घंटा आपण थोडा संयम धरू, कारण मी शांत राहून कसा गेम लावित असतो। गेम ह्या मराठा समाजालाही कळलेलं आहे। टप्प्यात आला कार्यक्रम वाजवितो आणि शांत राहून समाजालाही मिळवून देतो। मागे तुम्ही भूमिका घेतली होती की आता उपोषण नाही, आता आंदोलन करणार, रस्त्यावर उतरणार। मग कुठल्या प्रकारचं आंदोलन असणार आहे? मुंबईला जाणार आहेत? हे आता सगळंच आपण डिक्लेअर करू सगळ्याच्या समक्षच। काय होईल त्यांनी की मग परत काही बांधव नाराज होणार, आधीच सांगितलं। म्हणजे प्रेस आहे, सगळ्यांचा सन्मान सारखा, पण लपून काय नाही ठेवणार। आहे ते सगळे खुलासे मी आता करणार। मग ती काय म्हणते त्याला, ती वादळी पत्रकार परिषद म्हणा किंवा काय, उठावपत्र भयंकर करणार आता मी आता सोडणार नाही। यांना आरक्षण घेतल्याशिवाय आता सोडत गाव पातळीवर आंदोलन होणार आहे, रस्त्यावर उतरणार आहे, काय असणार नेमकं? हे प्रश्न राज्याचा आहे। मी कधी भेद नाही केला। पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला नाही द्यायचं, विदर्भातल्या मराठ्याला नाही द्यायचं, कोकणच्या मराठ्याला नाही द्यायचं, मुंबईतल्या मराठ्यांना नाही द्यायचं आरक्षण, खानदेशच्या नाही द्यायचं, मराठवाड्यातल्या मराठ्यांना नाही द्यायचं, असं मी भेद नाही करत। कारण हा समाज प्रचंड ताकदवर आहे, राज्यभर पसरलेला आहे। कष्टाळू समाज आहे, देशासाठी स्वतःचे बलिदान देणारा समाज आहे, धर्मासाठी बलिदान देणारा समाज आहे, कष्ट करून देशालाही पोचणारा समाज आहे। हा समाज व्यापक आहे राज्यात, देशाच्या बाहेर। त्याच्यामुळं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांसाठी हे आंदोलन होणार आहे, म्हणजे राज्यात होणार आहे। ज्याप्रमाणे राज्यात सरकार आहे, त्यांना प्रचंड बहुमत आहे, त्याच्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, मराठ्यामुळंच आलं आहे। मराठी जगून देते का नीट? मग मराठ्याशिवाय कोणाची सत्ता नाही येऊ शकत, कोणाचीच नाही येऊ शकत। एक आमदार मनबरबानं मराठ्याचं मतदान नाही घेतलं आणि तू नुसतं मराठ्याच्या आंदोलनाच्या विरोधात बोल म्हणा। आता बघ लोक कसं करतात, म्हणजे मतदान घ्यायला गोड लागतं आणि आमचं आरक्षणाच्या टायमाला बोलत नाही आमच्याकडून। हे प्रश्न आता सर्रास लोक ताकदीनं विचारणार आहेत प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्याला। आता ज्यावेळेस आमचा आयुष्याचा प्रश्न येतो लेकराच्या, त्यावेळेस आम्ही राजकारणाच्या पलीकडे गेलं पाहिजे। कारण पक्ष आपल्यासाठी मोठा नसतो, नेता मोठा नसतो, त्या पक्षाला, नेत्याला मोठं करणारे आपण आहेत। आणि ज्यावेळेस आपल्या लेकराला मोठं करायची वेळ येते, त्यावेळेस लेकरं आणि आपला समाज डोळ्यासमोर असला पाहिजे। पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा असंच केलं पाहिजे, कारण समाजाचेच लोक तुम्हाला निवडून देतात आणि तुमची सत्ता आली म्हणून काय समाजाच्या लेकराच्या विरोधात चालले काय तुम्ही? आता एवढं सोपं नाही आहे ते। परंतु आता तुम्ही म्हणजे आता महत्त्वाची पत्रकार परिषद थोड्या वेळात घेतालच, परंतु काय भूमिका असणार आहे नेमकी त्याच्यामध्ये थोडक्यात? हे समाजाचे जे 2 वर्षापासून आता आम्ही संयमान आहेत। संयम जे म्हणतात ना, सगळ्या देशानं मराठ्याचा संयम बघितला आहे। 2 वर्ष आम्ही शांत आहेत। किती शांत, किती संयमानं चालायचं आम्ही। आमचा काय दोष आहे? गोरगरिबांच्या लेकरांसाठी आम्ही आरक्षण मागतो, आमचा काय दोष आहे? तुम्ही जर 2-2 वर्षे आम्हाला असे आमची हेळसांड करणार असला, असला अवमान करणार असला, तर आमचं आरक्षण हक्काचं आहे हो। कुणाचं देत नाही, घेत नाहीत आम्ही, आमचं आहे ते। आणि तुम्ही द्यायला जर त्याला 2-2 वर्ष लावताल तर मग उठाव होणारच। 2 वर्षापूर्वी उठाव चालू आहे, आंदोलन चालू आहे, अनेक उपोषणं झाले, तुमची राज्यभर दौरा केला। कुठं तरी सरकार मराठ्यांच्या मागण्याबाबत मागे पडतंय? कुठं विचार होत नाही? हा, ते जाणून बुजून ते मात्र चालू आहे। मग ते रडका डाव तो चालू आहे त्यांचा। पण ठेप्याला आणायची क्षमता मराठ्यात आहे आणि आम्ही ते दाखवून देऊ। आम्ही सरकारला सळो की पळो कसं करू शकतो, सरकारपेक्षा मराठा कसा मोठा आहे हे सरकार आता उघड्या डोळ्याने बघा। आता आपण थोड्या वेळाने घोषणा केल्याच्या नंतर त्यांच्याही लक्षात येईल की आपण हे उगाच समाजाला इतका अपमान करून, इतका शांत समाज होता, उगाच अंगावर घेतलं। पश्चाताप इतका येणार की आनंद व्यक्त नाही करता येणार सत्याचा त्यांना।
मी शेवटचं सांगतो तुम्हाला, सत्याचा आनंद व्यक्त नाही करता येणार. सरकारमधले काही लोक असतील, मंत्री असतील, आमदार असतील, त्यांचा विरोध होतोय मराठा समाज आरक्षणात ज्या मागण्या आहेत तुमच्या त्याला? नाही, मराठ्याच्या मंत्र्याचा, आमदाराचा, खासदाराचा सरकारमधील कोणी आमदार असेल, मंत्री असेल, ते विरोध होतोय का तुम्हाला? असं वाटतंय का की ते विरोध करते मराठा समाजाला आरक्षण भेटू नये किंवा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होऊ नये? आता म्हणजे सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याचा तर नाही, आणि विशेष करून मराठ्याच्या मंत्र्याचा, आमदाराचा तर अजिबात नाही. कारण ते मराठ्याच्या मतावर निवडून येतात, मराठी त्यांना मोठं करतात. आणि आता गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हायचे तर त्यांनी विरोध केल्यावर मराठी चपला नाही त्यांना तुला मोठं करतो, तो अपक्ष मोठं करतो आम्ही, आणि आता आमच्या लेकरं मोठे होणार आहेत आरक्षणातून, तू विरोध करतो काय? हे सोपं नाही आहे. मराठ्याच्या मंत्र्याला बी नाही, आमदार खासदाराला पण नाही. ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण आम्ही काटकसर केली का समाजानं? तुमचा पक्ष मोठा करताना, तुमचा आमदार, मंत्री, खासदार मोठा करताना नाही. आज आमचे लेकरं बाळा मोठे व्हायचे आणि ते आम्हीच लढतोय, तुम्ही नाही, तरी तो काय पोटात दुखतोय? तुला का मी सत्तान पक्ष मोठा झाला का? म्हणजे हे प्रश्नाचे जे लाखोळी पडेल ना त्यांच्यावर सरबत्ती, ते फुल लोडमध्ये येते, फुल लोडमध्ये. इतकं भयंकर काम आहे ते. मराठ्यांच्या विरोधात जाणं सोपं नाही राहिलं त्यांच्यासाठी, आणि त्यांनी जाऊ पण नाही. शहाणे असतील ना, सत्ता आली म्हणून त्यांनी मराठ्याच्या लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात बोलूसुद्धा नाही एकाही मंत्र्याने, आमदार खासदारांना सुद्धा. कारण आम्ही 70 वर्षापासून आज 2025पर्यंत तुमचे पक्ष आणि तुमचे नेतेच मोठे करतो आहे. आज आम्हाला आमच्या लेकराला मोठं करायचं आता. ते आडवं पडू नका. आडवं पडायचं नाही. आडवं पडलं ना ते आपशकुनी वागू नका. परिणाम वाईट भोगावं लागते. लक्ष्मण हाके असं म्हटले की भाजपचा DNA ओबीसीचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे सांगावे. तसेच शिंदे समितीनं 8,25,851 कुणबी सर्टिफिकेट दिले असल्याचा दावा केला जातो. ही माहिती खरी आहे का खोटी हे पण फडणवीस यांनी सांगावे. म्हणजे कुणबी नोंदी ज्या सापडल्यात ते फडणवीस यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ते स्पष्ट करावं अशी मागणी हाके यांनी केली. जाऊ तिकडे, त्यांना महत्त्व देत मी कोणाला. मी कशाचा प्रश्न कसल्याचे नका विचारित जाऊ काय. आपण कसल्याला महत्त्व देत नाहीत. आपण त्यांना विरोधक मानलंच नाही. आपण आज बोलतो की आपण त्यांना विरोधक मानलंच नाही. ज्याशी मानीन त्या दिवशी बघू. आपण आणखीन त्यांना विरोधक मानलंच नाही. उलट धनगर बांधवाचं वाटोळं केलं. आमचं काय मोजिता? आमचं मोजण्यापेक्षा तुमचं मोजा आधी. गोरगरीब बिचारे धनगर कामं करतात. 10-15 वर्ष झालं तुम्हाला कसं फसवलं आहे, किती गोड बोलून तुमचा काटा काढला. पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ म्हणले होते तुम्हाला. तुमचा कसा गेम केला त्यांनी, तुमचा कसा काटा काढला, हे समजून घ्यायला पाहिजे आधी आपला समाज मोठा कसा करायचा त्याच्यासाठी लढावं. दुसऱ्याच्या मापं कशाला मोजिता? दुसऱ्याचं काय मोजायची गरज आहे? बळच थुका चाटला नाही पाहिजे. कुणी नाही थुकलं तरी बळच थुका चाटायचा. अशा लोकांना आपण नाही करत. अरे आपला समाज मोठा करायचा बघायचं. त्याला फसवलं आहे. आहेत का महामंडळाला पैसे? दिलं का एसटीतून आरक्षण? पहिल्या कॅबिनेटला देऊ म्हणले होते. आपलं ते काम असतं बाबा. आपलं लेकरं गोरगरिबाचे तिकडे मेंढ्या सांभाळते, शेतात राबतेत, उसं तोडीतेत. त्यांचे लेकरं प्रगतीकडे जातील, शिकतील, मोठे होतील, नोकऱ्याला लागतील. हे काम करायचं. ते दिलं सोडून आणि कोणत्या तरी दर्पाने एखाद्या सरकारचं ऐकायचं, मंत्र्याचं. ते सगळे भंगार त्यांचं ऐकायचं आणि उगाच इकडं मराठ्याच्या विरोधात आंदोलनं करायचे. मी नाही होऊ देत नाराजी ओबीसी मराठ्यात. अजिबात नाही होऊ देत. यांना कितीही उड्या हाणू द्या, किती यांनी माती उकरिले तरी काय होत नाही. कारण इथं गावखेड्यात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आम्हाला एकमेकाला गुण्यागोविंदाने नांदायचं आहे. तुम्हाला आरक्षण होतं, आमच्या काढू पोटात दुखलं नाही. आता आमच्या लेकराला मिळतं, तुमचं दुखायचं काय संबंध? आपलं बघितलं पाहिजे आपल्याला किती फशील आहे. पहिली कॅबिनेट 15 वर्षात कसं काय झाली नाही आणखी, याच्यावर बोलावं. आपल्या समाजाच्या लेकराचे किती हाल आहेत, त्यांना कसं आरक्षण लढून मिळून देता येईल याच्यासाठी मरमर करावं. हे असले उपस्तू कुठं केल्यावर समाजसुद्धा साथ देत नाही, त्यांचा समाजही साथ देत नाही. ते उपस्तू कुठं करत आहे कामन धामाचे उगच. काय गरज आहे नाराज आहे ह्या समाजातून त्या समाजात पसरायचे. त्यामुळं ते ओबीसी समाजही येत नाही. त्यांना माहिती आहे उपस्तू कुठवण्यात काही गरज आहे का. आपल्यासाठी लढावं.
आणि बाकीचे ओबीसी तर येतच नाही. ते मायक्रो ओबीसी आलोतेदार बोलतेदार हे 12 बोलतेदार हे गोरगरीब ओबीसी तर येतच नाहीत, कारण त्यांना काही यांनी दिलंच नाही का, मिळूनच दिलं नाही. आता वेगळा प्रश्न विचारतो. पहलगाममध्ये पर्यटकावर हल्ला झाला, त्याच्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, अतिरेकी हल्ला होता. देशामध्ये वातावरण सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, कसं बघता याच्याकडे? खपाखप गोळ्या घातल्या पाहिजे त्यांना. हां, हिला असली भंगार पायदाशी ह्या तिकडून इकडे येतात, यांना खपाखप गोळ्या घातल्या पाहिजेत. सगळा देश सरकारच्या सोबत आहे या विषयावर. ज्यावेळेस धर्मावरती हल्ला होतो, ज्यावेळेस देशावरती हल्ला होतो, काय मुलायजा करायचा रे यांचा, असे सोलून काढले पाहिजे ते. धर्म विचारून त्या पर्यटकांना टार्गेट केलं गेलं, हल्ला त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. नाही, हे वाईट आहे. ही विचारसरणीच वाईट आहे. हे असले विचारसरणीचे ना, हे ठुलेच नाही पाहिजे, यांचे राखच करून टाकले पाहिजे. कशाला बॉम्ब सांभाळून ठुलेत काय नाही, ते गोडानं बरोबर द्यायचे खपाखप टाकून, तर काही नाही राहिलं पाहिजे, बेचिराक झालं पाहिजे सगळं. हे असले विचाराचे लोक जिवंतच ठेवायला नाही पाहिजे. कशाला ठेवायचे रे यांना? यांचं काय खार घालायचं आहे का? काही यांचे फोटो करायचे? हे गोडानं सांभाळून ठुतेत, कशाला मला काय मिळायला लागत? हे असले विचाराचे लोक ठुले नाही पाहिजे. मुस्लिमांनी सुद्धा भारतातल्या कडाडून विरोध केला. मग आपण काय आलं, ते गोळे सांभाळून ठुलेत नुसते दाखवते टीव्हीला. ही गाडा असा, ते इमान तसं पळतं, आणि ते इमान त्याच्यात घुसतं, आणि ते एक इमान पडलं आणि एक बॉम्ब पडला, इतकले हत्यारं दाखवतात नुसते, आणि मग ते त्याचे राखच होऊन जाईन. अरे ऐकून कटाळा आला, आणि ते दिना टाकून एकदा ते काय ठुलेत काय खायला नाही भाकर नानू बॉम्ब का काय टाकू म्हणते ते पाकिस्तानीचे. याचे भिकार साले द्यायचे कापा टाकून इकडं ट्रका भरून नाही द्यायचे, उलथून तिकडं जाय ना उधळून सगळेच. हे असले नाही ठेवायला पाहिजे, घातक लोक ठेवले नाही पाहिजे. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची पत्रकार परिषद जरांगे पाटील थोड्या वेळात घेते नाही, त्यांची भूमिका स्पष्ट करतील. परंतु त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेच भारतातील ज्या पर्यटकावर अतिरेकीने हल्ला केला, त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्याकडे जे शस्त्रसाठा आहे तो पाकिस्तानवर टाकून द्यावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना.